विधान परिषदेच्या 11 जागांसाठी उद्या मतदान होत आहे। मात्र 12 जणांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर घोडेबाजार निश्चित झालेला आहे। त्यामुळे सगळ्याच आमदारांनी पक्षांनी त्यांचे आमदार हॉटेलमध्ये ठेवलेत। भाई तुमच्यासोबत अनेक पक्षांनी ते संपर्क साधलाय, तुमच्या देखील भेटीगाठी झालेल्या आहेत। काय नेमकं हितेंद्र ठाकूर त्यांच्या पक्षाची भूमिका कोणासोबत आहे? हितेंद्र ठाकूरची भूमिका आणि आमच्या तिन्ही आमदारांची भूमिका, राजेश पाटील माझ्याबरोबर आहेत, चिरंजीव क्षितिज ठाकूर आत्ताच गेले, तर आमच्या तिघांची भूमिका आमच्या जिल्ह्याबरोबर आमच्या मतदारांबरोबर आहे। आम्ही आमच्या मतदारांच्या आमच्या विभागाचे भल्याचे निर्णय घेतो, त्यामुळे तेच निर्णय उद्याला असणार आहेत। भल्याचे निर्णय घेणार याचं आश्वासन दिलंय सरकारकडून? त्याच्याशिवाय मी बोलू शकतो का? हे सरकारकडून कशाला, कोणाकडूनही, विरोधी पक्ष असतील, सरकार असेल, सत्तारूढ आमच्या विभागाला काय मदत करणार, कशा प्रकारे मदत करणार, हे तर आम्हाला पाहिजेच आहेत ना। सत्तेत महायुती आहे, त्यामुळे महायुतीसोबत तुमची भेटीगाठी झालेल्या आहेत। फडणवीसांशी भेटले, एकनाथ शिंदेंसोबत चर्चा केली। आता तुम्ही असं म्हणताय की तुमच्या जिल्ह्यासाठी सर्व काही आहे, असं समजायचं का? बहुजन विकास आघाडी, हितेंद्र ठाकूर हे महायुतीसोबत आहेत, फडणवीसांसोबत आहेत, एकनाथ शिंदेंसोबत आहेत? अजिबात नाही असं समजायचं। मी काय बोललो? आमचा म्हणजे सरकारमध्ये आहे तोच आमच्या विभागाचं भलं करू शकतो किंवा काय, अशातला भाग नसतो ना। विरोधात पण होऊ शकते, विरोधी पक्ष त्याच्याकरताच असतो, त्याच्यामुळे कोणही, पण आमच्या जिल्ह्याकरता चांगले निर्णय होतील। हॉटेल्समध्ये ठेवण्यात आलेल्या आमदारांना हॉटेल पॉलिटिक्स जोरदार सुरू झालेलं आहे। 2 वर्षापूर्वीचं प्रकरण सर्वांनाच सगळे माहिती आहेत, त्यामुळे तुम्हाला काही कोणत्या पक्षाकडून काही संपर्क करण्यात आला आहे का? तुम्ही आमच्यासोबत राहा, आमच्या आमदारांसोबत आमच्या हॉटेल्समध्ये राहा, असं काही? मला 35 वर्षात कोणीच हॉटेलमध्ये नेलं नाही। माझी खंत, दुःख काय म्हणाल ते आहे, आणि मी हॉटेलमध्ये कधी राहिलो पण नाही, बाहेर गेला असेल तर भाग वेगळा। तर त्याच्यामुळे माझा हॉटेलमध्ये जाण्याचं विषयच नाही। आमचे तीनही आमदार, आम्ही तिघही 3 वेगळ्या ठिकाणी राहतो, त्यामुळे आम्हाला कोण पळवतील ना, पोलीस संरक्षण ना काय, त्यामुळे आम्हाला कोण पळवतील ही पण भीती वाटत नाही। उद्याला निघताना फोन करू एकमेकाला, अमुक वाजता आपल्याला पोचायचे, त्यावेळी तिघं आम्ही इकडे पोचू। तिघं एकत्र येणार आहात की काय महायुतीसोबत येणार आहात की महाविकास आघाडीसोबत? आम्ही तिघं एकत्र येणार आहोत, आमच्या पक्षाची। धन्यवाद। ज्या पद्धतीची या ठिकाणी भूमिका आहे, ही भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे, निर्णायक मतं असणार आहे। त्यामुळे या ठिकाणी हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे आमदार हे कोणासोबत असतील हा एक चर्चेचा विषय ठरलेला आहे। मात्र त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की आमचा विकास हा आमच्या जिल्ह्यासाठी आहे, आणि त्यामुळे जे कोणी भूमिका घेतील जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांच्यासोबत आम्ही आहोत, असं उत्तर या ठिकाणी आपल्याला हितेंद्र ठाकूर यांनी दिलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।